तर चला हा पार्ट 2 व्हिडिओ असणार आहे आपला मल्टीबॅगर शेअर्स कसे निवडायचे. तर ह्याच्यामध्ये आपण डीपली जरा जाऊयात. गेल्या वेळेस मी तुम्हाला एक टिपिकल सांगितलं होतं की बाबा वीकली टाईम फ्रेममध्ये जर आपल्याला एक गोल्डन स्ट्रॅटेजी आपली बनत असेल तर त्याला किती वेळ टाईम लागेल, तिथून आपल्याला किती रिटर्न्स मिळतील आणि किती दिवसामध्ये रिटर्न्स मिळतील. तर ह्या वेळेस आपण काय बघणार आहोत, स्टॉप लॉस काय असणार आहे आणि एक टेंटेटिव्ह टार्गेट काय असणार आहे, कुठं आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, कुठं आपल्याला डबल एंट्री करायची आहे आणि कुठं आपल्याला लास्टला एक्झिट करायचे. आणि ह्या चार्टमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे चार्ट पॅटर्न्स असतात. म्हणजे तुम्हाला मी एक पद्धत दाखवली की बाबा खालून वरती असा हा गेट बनतो. तर ह्याच्यामध्ये पण खूप मूव्हिंग ॲव्हरेज असतात मित्रांनो. तर ते सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर बघा, हा ITCचा चार्ट आहे. आपण ह्या वेळेस काय करूयात, तुम्हाला आता एक नवीन मी चार्ट्स दाखवणार आहे. गेल्या वेळेस मी तुम्हाला एक विप्रोबद्दल दाखवला होता, पण ह्या वेळेस आता इथून पुढं पण काय गोष्टी बघायला आपल्याला मिळणार आहेत. तर ते आपण डायरेक्ट बघूयात. कोटक बँक. तर इथं आता तुम्हाला डायरेक्ट काय दिसतंय हो, बघा इथं आपली करेक्शन कुठे चालू झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल की बघा ह्या लेवलवरनं आपण पकडूयात. टेंटेटिव्ह टार्गेट आपला एक करेक्शन किती दिवसाची कंप्लीट झालेली आहे बघा, 2020च्या जवळपास एक पहिल्या महिन्यापासून जरी म्हणलं तरी इथं आपल्याला किती मिळालेलं आहे बघा, 2024चा तिसरा महिना म्हणजे जवळपास झालेला आहे. तर इथं आपल्याला हा टॉप आहे का असं एक कन्फ्युजन होऊ शकतं की बाबा इथून करेक्शन मोजायची आहे का इथून करेक्शन मोजायची. तर आपल्याला एक टॉपचा एरिया पकडायचा आहे. तर टॉपचा एरिया इथं आहे मित्रांनो, इथं कन्फ्यूज होऊ नका. कारण की 2021चा 10वा महिना 25 तारीख म्हणजे जवळपास जर म्हणला तर 2024च्या 10व्या महिन्यातल्या 25 तारखेला आपले 3 वर्षाची करेक्शन कंप्लीट होते. तर आता इथं काय चालू आहे, किती तारीख चालू आहे सध्याचा, आजची तारीख आहे आपली 2024 चौथा महिना. म्हणजे थोडक्यामध्ये आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये एक 6 महिन्याची करेक्शन बाकी राहिलेली आहे. आणि ह्यानंतर काय आहे की बाबा 30 ते 50% ह्या अंतरामध्ये आपल्याला 3 पट ह्या शेअर्समध्ये बघायला मिळणार आहेत. तर ह्याच्यामध्ये हा चार्ट कुठं जाणार नाही, काय होणार नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकतात पुढे चालून काय होणार आहे ह्या चार्टमध्ये. ही कोणतीही बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही, फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये शिकवत आहे. बघा मी तुम्हाला काय बोललो होतो की 20ला एकदा टच करतो, तिथं थोडंसं असा एक टायमिंग घालवतो, तिथून थोडं वर आला, पुन्हा नंतर काय झालेलं आहे बघा इथं 50ला थोडंसं इथं टच केलेलं आहे, पुन्हा त्यानंतर इथं आला, पुन्हा इथं एक 100ला आपल्याला एक थोडंसं काम केलेलं आहे, त्यानंतर इथं डबल आला, इथं आला आणि इथं काय केलं आहे आपल्याला 200ला एकदा टच झाला आहे. तर कमीत कमी इथं असं एक स्ट्रॅटजी बनण्या अगोदर ही आपली प्री कंडिशन आता कंप्लीटच होत आलेली आहे. थोडक्यामध्ये इथं काय केलं पाहिजे की बाबा एकदा, दोनदा किंवा तीनदा, 3-4 वेळेस काय केलं पाहिजे, ह्या 200च्या मूव्हिंग ॲव्हरेजला आपल्याला टच झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ही सगळी जी मूव्हिंग ॲव्हरेज आहेत एकमेकाला असे म्हणजे जुळलेले पाहिजेत. थोडक्यामध्ये कंबाईन पाहिजेत. ह्याच्यामध्ये काय असं क्रॉस ओव्हर वगैरे काही नाही. म्हणजे थोडक्यात बघा माझा ॲरो आहे, इथं प्लसचं चिन्ह तुम्हाला असं दिसत आहे, असं खाली असं वर अशी मूव्हिंग ॲव्हरेज जर क्रॉस ओव्हर होत असेल त्याला आपली गोल्डन स्ट्रॅटेजी वर्क करत नाही. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघून काय घ्यायचं असतं की बाबा सगळ्या ही जी आपल्या मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत ते एकमेकाला अशी एक मीन झाली पाहिजे, म्हणजे एकदम असा एक झाडू बनला पाहिजे. बघा इथं झाडू दिसतंय का हो तुम्हाला, इथून जर तुम्ही बघितलं तर आपला एक झाडूच आहे. माझी अशीच बघण्याची एक स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. मी असंच एक जे आपल्या डेली यूजमध्ये लॉजिक असतात तेच वापरतो मी, आणि एकदम सिम्प्लिसिटीनं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे. तर इथं तुम्ही पुढे बघू शकतात की काय होणार आहे. तर ह्याच्यामध्ये हे आपण एक पहिलं कॅरेक्टर बघितलं की अशा पद्धतीचं पण असू शकतं. मी तुम्हाला पहिले कॅरेक्टर दाखवतो, त्यानंतर डिटेल्समध्ये स्टॉप लॉस सगळ्या गोष्टी बघूयात आपण. तर आता आपण काय बघितलं होतं, कोटक बँक. आता त्यानंतर आणखीन एक बँक बघूयात आपण. ह्याच्यामध्ये HDFC बँक काय करत आहे. HDFC बँकेमध्ये पण जर बघितलं तर एक काय बनत आहे हो बघा, तिथं थोडंसं काय होतं की हे एकमेकांना असे जुळलेले होते, ह्याच्यामध्ये थोडंसं असा एक अंतर आहे. तर काय केलं पाहिजे, हे अंतर कमी झालं पाहिजे. हे अंतर काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. तर इथून आपल्याला करेक्शन मोजायचे आहे 10वा महिना. तर जवळपास इथं पण 24च्या 10व्या महिन्याच्या जवळपास हा शेअर्स वर जायला सुरुवात होऊ शकतो. 2.5 वर्षामध्ये पण वर जाऊ शकतो. पण एक टेंटेटिव्ह आपला जर टायमिंग जर तुम्ही म्हणलात तर 3 वर्ष कंप्लीट जर झाले तर एकदम बेस्ट वर्क करतं मित्रांनो.
आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलं होतं मी तुम्हाला, असं बघा इथं एकदा टच केला, पुन्हा इथं एकदा टच केला, पुन्हा इथं आला, पुन्हा आणखीन थोडं वर जाऊन इथं एकदा टच झाला, म्हणजे एक वेळेस आता टच झालेला आहे. इथं 2-3 वेळेस टच करून काय होतं माहिती का, एकदम म्हणजे हे जुळतात एकमेकांना असे कन्संट, म्हणजे हे जे मूव्हिंग ॲव्हरेज आहे ते एकमेकांना एकदम चिटकून येतात, एकदम छोटा असा एक झाडू बनल्यासारखं. जोपर्यंत झाडू बनत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन नवीन ह्याच्यामध्ये काम करायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचे स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस असतात. तसं तुमचा जास्त काही लॉस तर होणार नाही याची गॅरंटी आहे मित्रांनो मला, पण एवढं आहे की थोडं बहुत तुम्हाला जरा टायमिंग तुम्हाला एकदम परफेक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला नाही होणार, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची खूप गरज आहे. तर ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काही चार्ट दाखवतो की इथून पुढं होण्याचे चान्सेस आहेत. तर मी नवीन बघत होतो, होनआउट नावाची कोणती तरी कंपनी आहे, आत्ताच बहुतेक मी बघितली होती होनआउट काहीतरी, हां बहुतेक होनआउट. ह्या कंपनीमध्ये काय झालं आहे बघा, एकदम क्लिअर कट इथं आपल्याला काय दाखवलेलं आहे की बाबा 2023चा 3रा महिन्यामधली 9वी तारीख तुम्ही जर म्हणलत ना, तर इथून जर तुम्ही बघितलात तर 3ऱ्या महिन्यामध्ये हा आपला वर जायला पाहिजे. तर जवळपास हा शेअर्स वरती कधी जायला सुरू झाला आहे हो, बघा काय जादू आहे. एकदम 3रा महिना चालू झाला आहे आणि ह्या शेअर्समध्ये एक मोठी रॅली आपल्याला बघायला मिळालेली आहे. 3 वर्ष एकदम कंप्लीट झाले. आपली प्रिकंडिशन काय होती, एकदा ह्या मूव्हिंग ॲव्हरेजला टच झालं, ह्या मूव्हिंग ॲव्हरेजला टच झालं, त्यानंतर इथं एकदा टच, पुन्हा 2-3 वेळेस इथं आपल्याला टच झालेला आहे आणि त्यानंतर एक ब्रेकआउट मिळालेला आहे मोठ्या वॉल्यूमनं. मोठी एक कॅन्डल आपल्याला इथं एक बुलिश इंगल्फिन कॅन्डल मिळालेली आहे आणि इथून आता माझा अंदाज आहे ही कोणतीही बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे, पण इथून माझा अंदाज आहे की बाबा हा शेअर्स इथून 2 ते 3 पट पुढच्या 1.5 वर्षामध्ये होईल. 1.5 ते तुम्ही मॅक्सिमम 1-2 वर्ष धरून चालू शकतात. तर ह्या 1-2 कॅन्डलमध्येच काय झालेलं आहे बघा, इथूनच 38,000चा 44,000 हा शेअर गेलेला आहे 2-3 कॅन्डलमध्येच. तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काम आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आणखी गोष्टी बघावं लागतात माहिती का मित्रांनो, की ज्या टायमिंगला बाईंग पॉईंट येतो त्या टायमिंगला तुम्हाला घाबरायचं नाही. जेव्हा आपलं एक गोल्डन स्ट्रॅटेजी बनते तिथून कोणतीही जी मुवमेंट येते ना एकदम शार्प येते आणि एकदम स्पीडमध्ये येते आणि एकदम डायरेक्ट वर एक अशी मोठी कॅन्डल होते आणि त्या टायमिंगला आपल्याला इथं जर तुम्ही बाय केला असतात तर आता तुम्ही चार्ट बघणारच आहेत पुढे काय होणार आहे. माझा एक्सपिरियन्स आहे, मी डेलीच्या तुम्हाला म्हणत होतो की 500 चार्ट मित्रांनो, मी डेलीच्या तुम्हाला एक टेंटेटिव्ह सांगितलं की बाबा मी 500 बघतो, मी डेली 2-3 हजार पण चार्ट्स बघतो आणि ते बघायला जास्त वेळ लागत नाही. 1-1.5 तासामध्ये मी 2-3 हजार कंपनीची रिसर्च करतो. 1-2 घंटे म्हणून पकडून चला तुम्ही. इथं जर बघितलात ना बघा, हे 100 कंपनी आहेत, अशा मी स्पीडमध्ये ह्याची पण ॲनालिसिस करतो प्रत्येक कंपनीची. इथं जर तुम्ही बघितलं तर एक हे 10 काय आहेत रो आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये 100 आहेत. असं तुम्ही सगळ्या कंपन्या टॉपच्या जी मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीत जे टॉपच्या कंपन्या आहेत तशा एक 500 ते 1000 कंपन्या बघा पहिल्यांदा, कारण की कुठं अलग अलग कॅरेक्टर असतं, जरा थोडंसं त्याच्यामध्ये कसं असतं प्रत्येकाचे जे बिहेवियर असतं थोडंसं अलग असतं, पण जे नॅचरल पॉईंट असतात ना ते सगळ्यांचे सेम असतात. आता ह्याच्यावरती तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो, मी एक कॉमेडियन पण आहे थोडासा, तर माझ्या एक वेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी एक एक्झाम्पल देतो. एक व्यक्ती असतो, तो काय करतो मीटिंगमध्ये बसलेला असतो आणि त्या मीटिंगमध्ये काय झालेलं असतं, त्याला तहान लागते. मग त्यानं काय करतो, एक बॉटलमध्ये पाणी पितो आणि बॉटलमध्ये पाणी का 1 लिटरची बॉटल असते, मग तो पूर्ण बॉटल पिऊन टाकतो. मग त्यानंतर त्याला काय होतं, आता प्रत्येक माणसाला जर तुम्ही 1 लिटरची बॉटल तुम्ही पिलं तर त्यानंतर तुम्ही बाथरूमला कधी जातात. कॉमेडीचा विषय आहे मित्रांनो, सिरियस घ्या, कारण की हेच मार्केटमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं. कारण की बघा थोड्या 1 ते 2 तासानं त्याला काय होतं माहिती का, त्याला खूप बाथरूमला जावं असं वाटतं, म्हणजे जोरात त्याला बाथरूम येते. थोडा वेळ त्यानं थोडा वेळ थांबतो, आणखीन एक तास जातो, कारण की मीटिंग इम्पॉर्टंट असते. त्याच्यामुळे ते काय करतो, 1 घंटा वेट करतो, कसं तर 2रा घंट्यापर्यंत वेट करतो, पण फायनली त्याला प्रेशर जास्त आल्यामुळं तो बाथरूमला जातो. तर तसंच काय असतं माहिती का, आणि समजा एक रोबोट आहे आणि एक माणूस आहे, त्याच्यामध्ये जर बेट लागली की बाबा तो काय म्हणतो की आता एक ह्युमनला तर माहीत असते की टेंटेटिव्ह की पाणी पिल्यानंतर माणूस किती वेळानंतर बाथरूमला जातो. तर रोबोटला ह्या गोष्टी माहीत नसतात, कारण की तो ह्युमन नाही, त्याला थोडंसं पाठीमागचा चार्ट माहीत नाही, काय असं होतं का, त्याला थोडीशी
आयडिया नसते त्या बाबतीमध्ये, त्याच्यामुळं बेट लागते दोघाची आणि ह्युमन बेट जिंकतो, कारण की त्याला माहीत असतं की 100% ह्युमनला जाण्याची एक ती नॅचरलच प्रोसेस असते. तुम्ही जर बघितला तर चार्टमध्ये सगळीकडं अशाच पद्धतीचं काम चालतं. सगळीकडं 1 मिनिटाचा टाईम फ्रेम असो किंवा 1 मंथचा, ही गोष्ट मित्रांनो मी स्वतः, समजा ते माझे गुरुच आहेत, पण त्यांच्याकडून मी 60 ते 70 हजार रुपयाचा त्यांचा काहीतरी कोर्स होता त्या टायमिंगला. मी तो कोर्स केला होता. पण मित्रांनो ही गोष्टी एवढी मोठी रक्कम घेऊन शिकवत आहेत, ही फुकट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की बाबा ह्याच्यामध्ये तेवढं पण काही नॉलेज नाही. पण हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्याला चार्टमध्ये आता तुम्हाला एक नवीन राज सांगणार आहे मार्केटमध्ये, जे 99% लोक करतात. ते काय करतात माहिती आहे का, सगळेजण जास्तीत जास्त पर्सेंट जे वरती शेअर जात असतो त्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष असतं. पण आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंड बघायचा नाही. ट्रेंडच्या अगोदर काय असतं आणि ट्रेंडच्या नंतर काय असतं. एक ट्रेंड असतो, त्याच्या अगोदर एक करेक्शन असते आणि त्यानंतर पण एक करेक्शनच असते. जर आपल्याला कळालं की एक करेक्शन कुठून सुरुवात होणार आहे आणि कुठं संपणार आहे आणि कुठून आपला ट्रेंड हा वरती जाणार आहे, जर आपल्याला हे करेक्शनचा स्टार्टिंग आणि एंड पॉईंट जर समजला, तर पुढची रॅली सगळी आपलीच आहे ना. फक्त आपल्याला एक समजायची गरज आहे, किती टाईम लागतो, किती आपला त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे, म्हणजे स्टॉप लॉस किती द्यावा लागणार आहे. आपल्याला एक सेटअप पाहिजे की एंट्री कुठं करायची, एक्झिट कुठं करायची, त्याच्यामध्ये आपल्याला राईट कसं करायचं आहे, कुठं ॲड ऑन करायचं आहे, कुठं आपल्याला एक्झिट व्हायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर हा जरा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण हा फुल डिटेल्समध्ये मी तुम्हाला कोर्स शिकवत आहे. बघा आता आणखीन तुम्हाला दाखवतो मी काही चार्ट. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघूयात, नवीन आता माझ्या नजरमध्ये जर तुम्ही बघितलात तर आपण एक गेल कंपनी बघूयात. आता एका सेकंदामध्ये तुम्हाला काय दिसतंय ते तुम्हाला सांगायचं आहे मला. ह्या गेल कंपनीमध्ये काय झाले तुम्हीच सांगा मला. तुम्ही कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा की काय ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं आहे. इथं जर तुम्ही टॉप पॉईंट बघितलात तर इथं काय दिसतं, 2010. आपण मॅन इन्फ्रामध्ये अदानी पॉवरमध्ये बघितलं होतं. 2010 पासून ते इथं करेक्शन कधी संपलेली आहे, जवळपास 2023. म्हणजे जवळपास मी तुम्हाला म्हणलं होतं की 8 ते 13 वर्ष, 12 ते 13 वर्ष चे करेक्शन असते. 8 ते 12 वर्षामध्ये करेक्शन कोणतीही एंड होते मंथली टाईम फ्रेमची, आणि तिथून हा शेअर्स एकदम स्पीडमध्ये वर जातो आणि 30% करेक्शनच्या टायमिंगमध्ये आपल्याला 10 पटच्या जवळपास पण ॲव्हरेज शेअर होतो, म्हणजे होतोच. तर ही एक प्रॉबॅबिलिटी आहे. ही कोणता बाय सेल रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे मित्रांनो. इथं काय झालेलं आहे बघा, इथं आम्ही खूप लोकांनी घेतलेला आहे हा शेअर्स, म्हणजे माझ्या मित्रांनी पण घेतलेले आहेत, काही स्टुडंट्सने पण घेतलेले आहेत आणि माझ्याकडे पण थोडी बहुत ही क्वांटिटी आहे. तर ह्या लेवलला आम्हाला समजलं होतं की इथं एक आपली स्ट्रॅटेजी बनली होती. इथं जरा मोठा टाईम फ्रेम असल्यामुळं खालचा आपल्याला 200चा मूविंग ॲव्हरेज दिसत नाही, पण इथं आपली एक गोल्डन स्ट्रॅटेजी बनली होती. ह्या जवळपास आम्ही बाईंग केलेली होती, म्हणजे 70 रुपयाला. 70 रुपयाचा शेअर्स 2020 ते 2024 चालू आहे, म्हणजे 4 वर्षात 70 रुपयाचे 200 रुपये झालेले आहेत. अशा पद्धतीने मोठा पैसा कमवायचा आहे. ते तसलं इंट्राडे 1% मिळाले, 10% मिळाले, टॅक्स एवढं मोठं कटतं त्याच्यामध्ये, तसलं आपल्याला चोरीचे धंदे करायचे नाहीत. एकदम स्पीडमध्ये एकदम वेल जर क्रिएट करायचे असेल तर असंच आपल्याला करावं लागेल. चला विदाऊट टाईम वेस्टिंग आणखीन आपण चार्ट बघूयात. आता आपल्याला काय बघायचं आहे, IOC. हां, IOCमध्ये काय आहे हो, आता IOCमध्ये काय चालू आहे थोडक्यामध्ये तुम्हाला काय वाटते, 2017 ते 2023, म्हणजे जवळपास जर तुम्ही बघितलं 23 म्हणजे 3 वर्ष ते, आणि हे किती आपले 3 वर्ष, 3 ते 4 वर्ष हे झाले, म्हणजे 20, 21, 22, 23, म्हणजे 4 आणि 3 किती झाले, 7 वर्ष. 7 ते 8 वर्षाची इथं करेक्शन कंप्लीट झालेली आहे. म्हणजे मंथली टाईम फ्रेममधून आता हा शेअर्स वरती निघालेला आहे, म्हणजे 8 ते 10 पट हा शेअर्स होणार, ह्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. इथं आम्ही बाय केला होता ह्या शेअर्सला. ह्या जवळपास इथं काय बनलेली आहे हो, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स तुम्ही शिकलातच. इथं एक हॅमर कॅन्डल बनलेली होती आणि इथं काय बनली होती, डबल बॉटम बनली होती. मी तेवढा चार्ट बघितला नव्हता, त्यानंतर आम्ही थोड्या दिवसानं बघितला. मग आम्ही ह्या लेवलवरती कुठंतरी एंट्री केलेली होती. म्हणजे बघा इथं एक बुलिश मोरोबुजू टाईप कॅन्डल बनलेली आहे. तर इथं आम्हाला हा शेअर्स 80 रुपयाच्या जवळपास काहीतरी आम्ही घेतला होता.
मग 80 रुपयेचा शेअर्स 2023च्या 5व्या महिन्यात तिथून ते इथपर्यंत म्हणजे एका वर्षामध्ये ह्या शेअर्समध्ये 80चा शेअर्स कुठं गेलेला आहे, 200 रुपये झालेला आहे. अशा पद्धतीनं काम करायचं असतं मार्केटमध्ये. आपल्याला ट्रेंडकडं फॉलो करायचं नाही. ट्रेंड पार्ट ऑफ द गेम आहे. एकदा रात्र झाली तर दिवस येणारच आहे. आपल्याला काय होतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये माहिती मिळेल. हे चार्ट हे बाकीचं काही नाही, फक्त तुम्ही एक्झाम्पल एकदम अशाच गोष्टींना फोकस करा. बघा एक काय होतं की आपण बाय कधी करतो, आपला एक डेली एक्झाम्पल घेऊयात. बघा रात्र कधी होते हो, रात्र जवळपास आताच्या कंडिशनमध्ये जर म्हणलं तर 6-7 वाजता रात्र होते. आणि सकाळ कधी होते, सकाळ जवळपास 6 वाजता एक चांगलं म्हणजे सूर्य निघायला सुरू होतं. पण जर तुम्ही बघितला 3 ते 4च्या दरम्यान, तुम्ही 2, 3, 4च्या दरम्यान जर बघितलं तर आपल्याला असं वाटतं की सगळ्यात अंधार म्हणजे सगळ्यात घन म्हणजे अशी जास्तीत जास्त रात्र कधी असते त्या टायमिंगमध्ये असते. आणि जर तुम्ही बघितलात तर 4 वाजता काय असतो, म्हणजे दुपारच्या 4 वाजता एक ऊन असतो. उन्हाच्या नंतर काय येते, हळूहळू थोडी रात्र होते. त्या टायमिंगला रात्र सुरू होते. त्या टायमिंगला कसं असतं, अगोदर आपल्याला वाटतं की दिवस आहे आणि आपल्याला माहिती आहे की 6-7 वाजता रात्र होते. मग 7 वाजता जर रात्र झाली नंतर आपल्याला 3-4 वाजता पण रात्र वाटते. त्या पण आपल्याला मार्केटमध्ये भीती वाटते की बाबा आता अशीच रात्र आहे. त्याच्यामुळं आपण तिथं एंट्री मारत नाही. आणि त्या टायमिंगला आमच्यासारखे लोक एंट्री मारतात, मोठे इन्व्हेस्टर एंट्री मारतात, त्यांच्यासोबत आम्ही फॉलो करतो त्यांना. तर तिथून पुढं 6 वाजतात, 6ला सूर्य येतो, 6 ते पुढचे 6 वाजूकर आपल्याला 12 घंट्याचा एक पूर्ण दिवस आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये पण तसंच असतं की पहिल्यांदा इथं खूप लोकांनी बाईंग केलेली असेल, कारण की इथं काय चालू होता, एक दिवस चालू होता. आणि पुढे गेल्यावर सगळ्यांना वाटलं की लय झगमगाट होता, कारण की शेअर वरती जात होता. सगळ्या लोकांना वाटलं बाबा खूप वर चालला आहे. पण त्या टायमिंगला आम्हाला समजलं की इथून आता रात्र सुरू होणार आहे, कारण की पूर्ण दिवस संपलेला आहे. त्याच्यामुळे इथं रात्र सुरू झाली होती आणि सगळे जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत ते इथं एंट्री मारतात आणि पुन्हा काय करतात, कंटाळून कारण की शेअर धड पडत होता खाली. त्यानंतर त्यांना वाटतं की बाबा आता काय वर जाणार नाही, खूप दिवस इथं 7-8 वर्ष वरच जात नाही. मग ह्याचं सायकल चेंज होते. एक सायकल असते, मी तुम्हाला म्हणलं होतं 7-8 वर्षाचा टाईम निघाला आणि एक ब्रेकआउट मिळायची वाट बघायची. ब्रेकआउटच्या अगोदर एंट्री मारायची नाही. तुम्हाला अगोदर ह्या अगोदरचा जे हाय पॉईंट आहे, हा पॉईंट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री घ्यायची नाही. आणि इनिशियल स्टेजमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस सांगितलं होतं, तर हे 200च्या जर खाली वापस जर फिरत असेल तर तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. आणि जसा हा शेअर वरती जाईल, समजा मंथली टाईम फ्रेममध्ये तुम्ही बाय केले तर वीकली टाईम फ्रेमचा 200चा मीन हा तुमचा स्टॉप लॉस आहे. म्हणजे ही मीन व्हॅल्यू असते, इथं तुमचा स्टॉप लॉस हिट होणार आहे. तुम्हाला जोपर्यंत ह्या 200च्या खाली जोपर्यंत आपला चार्ट क्लोज होत नाही तोपर्यंत राईड करायचे. खूप वरती जातो मित्रांनो, खूप चार्ट आहेत, तुम्हाला दाखवेन मी नंतर. तरी आणखीन एक्झाम्पल बघूयात आपण. आणखीन जर तुम्ही बघितलात खूप चार्ट्समध्ये काय, महाबँकमध्ये आत्ताच एकदम फ्रेश महाबँकमध्ये काय होत आहे आपल्याला बघायचं आहे. महाबँकमध्ये काय झालं होतं बघा. महाबँकनं जवळपास 2007 ते 2023 म्हणजे जवळपास एक 16 वर्ष टाईम ह्याच्यामध्ये घातलेला आहे. म्हणजे इथूनच चालायला सुरू झाला होता, म्हणजे 2020च्या म्हणजे 12 ते 13 वर्षाची इथं करेक्शन आपल्याला मिळालेली आहे. तर इथं काय झालेलं आहे, इथं एक आपला मंथली टाईम फ्रेमच्या गेटमधून हा शेअर्स वरती निघालेला आहे. तर ह्या लेवलवरती जवळपास आम्ही ह्याच लेवलवरती 30-40 रुपयाला कुठंतरी बाय केला होता ह्या कॅन्डलवरती. तर 30 रुपयाचा शेअर्स एकदम वन वे मूवमध्ये गेलेला आहे. कुठं गेलेला आहे, 70 रुपयाच्या जवळपास गेलेला आहे. आणि इथून मी माझ्या एक एक्सपिरियन्सनं सांगतो मित्रांनो, इथून हा शेअर्स 8 ते 10 पट होणारच, ह्याची एक खात्री आहे मला. पण हा फक्त एज्युकेशन पर्पजसाठी घ्या, कारण की माझी बाय रेकमेंडेशन नाही मित्रांनो. मी कोणता CBD रजिस्टर्स वगैरे नाही, कारण मी एक्सपिरियन्सनं जे शिकलेल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सांगायचा प्रयत्न करत आहे.
आणखीन आपण चार्ट बघूयात. आणखीन जर बघितलात तर इंडिया मार्ट काय दिसायले तुम्हाला, ह्या चार्टमध्ये तुम्हाला काय दिसत आहे हे तुम्ही बघा. मला काय सांगायची गरज नाही, तुम्हीच सांगणार आहेत आता इथून पुढं. इथं जर बघितलं 2021चा पहिला महिना म्हणजे दुसरा महिना जर पकडून चलो तिसऱ्या महिन्यापासून करेक्शन ही स्टार्ट झाली आपली. इथून ते इथपर्यंत म्हणजे काय झालेलं आहे, 3 वर्षाची करेक्शन इथं जवळपास कंप्लीट झालेली आहे आणि इथूनच ब्रेकआउट मिळालेला होता. म्हणजे 3 वर्ष जशी कंप्लीट झाली बघा, किती जादू आहे, इथूनच वर निघाला. पुन्हा थोडंसं इथं एक झाडू बनलेला आहे, आता एकदम क्लिअर कट झाडू बनलेला आहे. जसं ह्या लेवलला ह्या शेअर्सनं ब्रेकआउट दिलं तिथून माझा अंदाज आहे की 2 ते 3 पट होणारच. कारण की मित्रांनो मी 4 वर्षानं जेवढे पण शेअर्स घेतलेत ना, माझा खूप शेअर्समध्ये एक्सपिरियन्स आहे. मी खूप मल्टीबॅगर शेअर्स ह्याच स्ट्रॅटजीनं काढलेले आहेत. आणखीन एक तुम्हाला दाखवतो तुमचा टाईम वेस्ट न करता. इथं आपण अदानी अगोदर काय म्हणत होते लोक की बाबा अदानीचा शेअर्स खूप वाढला आहे, आता खाली पडलेला आहे. आता सगळे लोकांना काय वाटतं आहे की रात्र आलेली आहे, म्हणजे हा शेअर्स पडत आहे कारण की खूप वाढला आहे, आता वर जाऊ शकत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. पण मित्रांनो त्यांना माहीत नाही की सायकल चेंज झाली आहे डबल. अदानी पॉवर जवळपास 2022 ते 2024 म्हणजे 2 वर्षाची ह्याच्यामध्ये करेक्शन झालेली आहे. आणखीन 1 वर्षाची जेव्हा ह्याच्यामध्ये करेक्शन कंप्लीट होईल तिथून हा शेअर्स एकदम स्पीडनं डबल एकदा 2-3 पट वर जाण्यासाठी रेडी असेल. अदानी ग्रीन, तर आपण अदानी पोर्टमध्ये बघूयात काय चालू आहे. तुम्ही जर सगळीकडं बघितलं सगळीकडं हीच स्ट्रॅटजी आहे बघा. इथं काय बनला होता, एक गोल्डन स्ट्रॅटजी बनली होती आपली. इथं जर बघितलं 2017 ते 2020 3 वर्षाच्या जवळपासची इथं आपल्याला एक करेक्शन मिळालेली होती. इथं एक काय झालं, इथं टाईम पूर्ण झालेला नाही, प्राईस पूर्ण झाला आहे, आपली स्ट्रॅटजी वर्क झालेली आहे, पण टाईम पूर्ण झाला आहे का इथं ह्या लेवलला, तर आपल्याला इथं बाय करायचं नाही. कारण की आपल्याला टेंटेटिव्ह टार्गेट माहिती आहे. विकलीमध्ये जर करेक्शन सुरू झाली तर 3 वर्ष जाणार आहेत पक्का आहे. इथं कंप्लीट 3 वर्षाला आपल्याला एकदम बघा किती जवळ झालेला आहे. इथं एक ॲक्युरेट असा झाडू बनलेला आहे आणि इथूनच एक ब्रेकआउट मिळालेला आहे. जर ह्या लेवलला तुम्ही बाय केला असतं ह्या अगोदरच्या हायला, इथं जर बाय केलं असतं 377 रुपयाला, तर जवळपास थोड्या पुढच्या 1 वर्षामध्ये हा शेअर 377चा शेअर 900 रुपये गेलेला आहे. अशा पद्धतीनं काम करायचं असतं. इथं आपल्याला ट्रेंड बघायचा नाही, आपल्याला फक्त करेक्शन बघायचं आहे आणि त्याला टाईम करायचं आहे की किती टाईम लागू शकतो, आपला टाईम वाईज करेक्शन पूर्ण झालेली आहे का. प्राईज वाईज कसं बघायचं मी तुम्हाला सांगितलं. एकदा ह्याला टच केलं पाहिजे, पुन्हा ह्याला 2-3 वेळेस एकदा ह्या 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजला टच झालं पाहिजे. कधी कधी असे शेअर्स असतात बघा, एकदा टच झाला आहे, पुन्हा एकदा आला आणि 2दा टच करून लगेच वर गेला आहे. 2दा कमसे कम 2 वेळेस तर येतोच. 2 वेळेस तर आपल्याला बघायचं आहे की बाबा 2 वेळेस ह्याच्यामध्ये ते करेक्शन आलेली आहे का. आता बघा पुन्हा एकदा इथं काय झालं होतं, इथं तर एकदा केला, पुन्हा डबल इथं काय झाले बघा 2021 ते 2023 म्हणजे इथून जर बघितलं 2021, 2022, 2023 म्हणजे 3 वर्षाची करेक्शन इथं कंप्लीट केलेली आहे आणि इथं ब्रेकआउट मिळालेला आहे. हा आपला काय आहे, हा आपला एक म्हणजे एक हाय पॉईंट आहे. ह्या हाय पॉईंटला कुठं कट केलेला आहे, इथं एक ब्रेकआउट मिळालेला होता 870 रुपयाला. इथून जर बघितला तर एक 1 वे मूव आलेली आहे 1428 रुपये. अशा पद्धतीनंच काम चालतं मित्रांनो मार्केटमध्ये. बाकीच्या जी स्ट्रॅटेजी असतात ते फक्त टाईमपास आहे, त्याच्यामध्ये तुमचं येणं जाणं काहीही नाही. इंट्राडे मी एकदम स्ट्रिक्ट तुम्हाला सांगत आहे, नवीन जर असाल तर इंट्राडे ऑप्शन ट्रेडिंगपासून लांब राहा, कारण त्याच्यामध्ये तुमचा काहीही प्रॉफिट होणार नाही. मला माहिती आहे, कारण की नवीन लोकांना काही गोष्टी समजत नाहीत, ते फक्त मुवमेंटवरतीच ट्रेड करतात, वर चाललं आहे खाली चाललं आहे असं तसं. तुम्ही ही जर स्ट्रॅटेजी वापरलीत तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, माझ्या पूर्ण आत्मविश्वासानं एकदम कॉन्फिडन्सनं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही यूज केलीत ना तर तुम्ही वर्षाला 100% आरामशीर रिटर्न्स कमवू शकतात. कॅपिटल 6 महिने वर्षामध्ये पण डबल करू शकतात. पण एकदम स्ट्रिक्ट डिसिप्लिननं तुम्ही प्रॅक्टिस जर केलीत ना तरच ह्या गोष्टी
तुम्हाला हे होणार आहेत. म्हणून तुमचा मी बेस पक्का करण्यासाठी इतके दिवस ते व्हिडिओ बनवत होतो. मूव्हिंग ॲव्हरेज, बॉलिंगर बँड. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात ना, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, प्रत्येक टाईमची करेक्शन कुठं कंप्लीट होते. आता आपल्याला सगळ्या गोष्टी पण बघूया. तिथं फिबोनाची रिट्रेसमेंट लावली बघा, ह्याच्यावरती आपण आलोत. इथं आपल्याला काय लावायचे, 38, 50 आणि 61. बाकीचे आपण काढून टाकूयात. आपल्याला एक आयडिया लागते की कुठपर्यंत खाली जातो, आणि आपल्याला 200ची तर मूव्हिंग ॲव्हरेज सांगणारच आहे की कुठपर्यंत खाली जाणार आहे हा शेअर. तुम्ही जर बघितलं तर जवळपास आपण ह्या लेवलला पकडू. करेक्शन बघा कुठं संपलेली आहे, 61ला जवळपास ह्या ट्रेंडमध्ये करेक्शन इथं संपलेली आहे. बघा किती सोपं आहे. इथंच आपला एक गेट पण बनत आहे. इथंच आपली 61ची करेक्शन पण पूर्ण होत आहे, आणि तिथूनच हा शेअर्स वरती गेलेला आहे. आपण बॉलिंगर बँड बी बघूयात. बॉलिंगर बँड काय होत होता बघा. बॉलिंगर बँडनं पण आपल्याला इथं एक सांगितलं होतं, इथून एक साईडवेज मुवमेंट होती, आणि ह्या साईडवेज मुवमेंटने लगेच इथं बॉलिंगर बँड वरच्या दिशेनं क्रॉस होत आहे. म्हणजे इथून एक अप ट्रेंड येत आहे थोडक्यामध्ये. बॉलिंगर बँडमध्ये पण आपल्याला समजलं होतं की आता हा शेअर्स वरती जाणार आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय करूयात, असं तुम्हाला कन्फर्मेशन करायची आहे. इथं बघा MACD काय सांगत होतो बघा, हिस्टोग्राम तुम्हाला म्हणलं होतं मी, जसा जसा ट्रेंड वाढेल तसं आपल्याला हिस्टोग्राम हा असं जवळ आलेला आहे, आणि तो क्रॉस केलं आहे, आणि तेव्हापासूनच हा शेअर्स वरतीच गेलेला आहे. बॉलिंगर बँड वरतीच जात आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टीला मर्ज करायचं असतं. आता आपण RSI बघूयात. RSI इथं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, RSI बघा जवळपास 30च्या जवळपासच आली होती, आणि 30पासूनच डायरेक्ट वर आली, आणि वरून कुठं 80च्या जवळपास आली, आणि पुन्हा तिथून खाली आली आणखी. म्हणजे बघा इथं आपल्याला एक डायव्हर्जन दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पण मिळत होत्या. पण आपल्याला अगोदर माहीतच नव्हतं की काय करायचं असतं आणि काय नाही. आपण 2 रुपये घे, 3 रुपये घे, इकडं तिकडं ह्याच्यामध्येच व्यस्त होतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आणखीन पार्टमध्ये मी आणणार आहे, एकदम डिटेल्समध्ये. तुमचा लॉस तर होणार नाही ह्याची गॅरंटी आहे मला, पण जास्तीत जास्त तुमचा प्रॉफिट कसा होईल. व्हिडिओ लांब होत आहे, पण तुमचा कसं आहे, सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळं मी माझे एफर्ट्स टाकत आहे मित्रांनो. भेटूयात एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्या अगोदर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही बेस पक्का तुमचा नसेल, टेक्निकल ॲनालिसिसच्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवरती जा आणि सगळ्या गोष्टी एकदा चेक करा, प्रॅक्टिस करा, बघा, शिका. त्याच्यापासून तुम्हाला खूप मोठा हा प्रॉफिट होईल, ही माझी खात्री आहे. धन्यवाद. भेटूयात एका पुढच्या नवीन